नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये दोषींना शिक्षा करण्यासाठी सरकार नवीन विधेयक आणणार। पंतप्रधान मोदींची सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत माहिती। सोमवारी विधेयक मांडण्यात येणार, मोदींचं आश्वासन। विद्यार्थ्यांना प्रधान यांचा राजीनामा हवाय। दिशाभूल करत विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा अपमान करू नका, या व्हिडिओनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया। अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे 26व्या दिवशी वांगचुक यांनी सोडलं उपोषण। जेपी नड्डा, जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत उपोषण मागे 65 खासदारांनी भेट घेतल्यानं उपोषण सोडल्याची वांगचुक यांची माहिती। सोनम वांगचुक यांच्या त्यागाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया। तर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच असेल, दिपकेंचा इशारा। वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर आज चर्चा होईल, सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांची माहिती। दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये चर्चा होईल, दास यांची माहिती। दादरमधील विद्यार्थी आंदोलनाच्या वेळी पुरुष पोलिसाकडून महिलेशी गैरवर्तन झाल्याचा आरोप। रोहित पवार आणि वर्षा गायकवाड यांचा एक्सपोज करत आरोप। महिला आंदोलकांना पुरुष पोलिसांना का हाताळलं, गायकवाड आणि पवारांचा सवाल। नाशिकमधील गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर। दुतोंड्या मारुती पाण्याखाली। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या चांदोरी गावामध्ये 40 कुटुंबांचं स्थलांतर। चांदोरी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा, प्रशासनाकडून खबरदारी। गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर। पालघरमधील मुसळधार पावसामुळे सूर्या नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती गंभीर। वस्त्यांमध्ये तब्बल 24 तासांहून अधिक काळ पुराचं पाणी। नागरिकांचा घरांवर आसरा, बोटीच्या मदतीनं नागरिकांचं रेस्क्यू। मुंबईसह पालघर, ठाण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट। आजही पावसाचा जोर असाच कायम असेल। आणि गुजरातमधील वलसाडमध्ये पूरस्थिती आणखी गंभीर। 24 तासांमध्ये 906 मिलीमीटर पावसाची नोंद। औरंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। दाणा बाजारासह प्रमुख रस्त्यांवर पाणी। प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा।